पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। पैठण तालुक्यातील कासारपाडे शिवारातील पाझर तलावासाठी संपादित झालेली जमीन गट नंबर 124 विषयापूर्वी खरा सामना न्यूज चॅनेलवर बातमी दाखवली आहे। या वादांकी जमिनीची मोजणी 8 जून 2026 रोजी होणार असल्याची नोटीस या जमिनीच्या शेजाऱ्यांना आणि जमिनीवर ताबा आणि वहिती करिता असलेले आप्पासाहेब गोरडे यांचे या जमिनीबाबतचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने न्यायालयाचा आदेश येईपर्यंत या जमिनीची मोजणी करण्यात येऊ नये असा हरकत अर्ज आप्पासाहेब गोरडे यांनी भूमी अभिलेख विभाग कार्यालयात दिला आहे। याविषयी खरा सामना न्यूज चॅनेल स्टुडिओमध्ये त्यांची घेतलेली प्रतिक्रिया बघूया। नमस्कार, खरा सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। मित्रों, पैठण तालुक्यातील कासारपाडे येथील गट नंबर 124 याच्या संदर्भात आपण यापूर्वी खरा सामना न्यूज चॅनलमध्ये बातमी दिलेली आहे। त्याच अनुषंगाने आप्पासाहेब गोरडे हे भूमी अभिलेख कार्यालयात गेले आणि त्यांनी निवेदन दिलं। आता त्या निवेदनात त्यांनी काय म्हटले हे आपण सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार सर। आपण भूमी अभिलेख कार्यालयात जे निवेदन दिलं 124 गट नंबरची जमीन आहे त्यापूर्वी आपण बातमी टाकली, हो, तर त्याच्या अनुषंगाने निवेदन दिलं, त्याच्यात तुम्ही काय म्हटलं? हे निवेदन मी अशा प्रकारे दिलं का मला त्या भूमी अभिलेखची नोटीस आलेली आहे आणि नोटीस आल्याच्या नंतर मी या कार्यालयाकडे गेलो आणि तिथं मी ही जी मला नोटीस आली या संदर्भात मी फक्त एवढंच बोललो का मला ही जी मोजणी आहे ती मला मान्य नाही, त्याच्यासाठी नोटीस आली? हां, मोजणीची नोटीस आली। किती तारखेला? मोजणी 8/6/2026 रोजी, तर ही मला मान्य नाही। का म्हणजे आमचं पैठण कोर्टामध्ये वाद म्हणजे आजपर्यंत चालू आहे, याचा दावा चालू आहे आणि त्याचा अजून कोर्ट मॅटर प्रलंबित आहे। तर याच्यासाठी का समजा ज्यावेळेस कोर्टाची ऑर्डर येईल, मला कोर्टाची ऑर्डर आल्याच्या नंतर समोरच्याला मोजणी करायला काही हरकत नाही, पण तोपर्यंत तिथं त्यांनी मोजणीला काही करू नये, समजा हस्तक्षेप करू नये, समजा हा कोर्टाचा अवमान होईल। समजा याच्या संदर्भात तुम्ही अर्ज दिले? मी याच्या संदर्भात त्यांना अर्ज दिलेला आहे का समजा 8/6/2026 ला ही मोजणी रद्द करण्यात यावी। जर त्यांनी मोजणी केली तर? जर त्यांनी मोजणी केलीच तर समजा याच्यामध्ये समजा आता पुढची कारवाई जी होईल समजा, तर मी भूमी अभिलेख साहेबांवर समजा कारवाई करू शकतो, समजा न्यायालयाचा अवमान केल्यामुळे। ठीक आहे, धन्यवाद। तर हे होते आप्पासाहेब गोरडे यांनी आपली भूमिका मांडली। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी खरा सामना न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.